जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. आता मला आंबोड्याला जायला टाइम लागल का तुम्हाला जवळ जायला टाइम लागल? बरं असं करू, तुम्ही मुक्काम करा ना मी करतो, जमल का? पण तुम्हाला जेवण नाही भेटल आज. जेवण नाही भेटलं चालेल का? खरंच बोलता का? मग तुम्ही नाही जायचं मी नाही जायचं. आता कोणीच नाही बोलत. तेले गावाची लई आठवण आली, 2 दिवस झाले ना. कसं मग? बरं असं करा, ज्याला मुक्काम करायचा आहे का नाही ते थांबा, ज्याला मुक्काम नाही करायचं नाही का त्या निघून जा. असं तरी करा ना. कोणी म्हणत असतील तुम्ही सुरू करा मग जातो, कोणी म्हणत असतील अर्ध्यातून जाईल. असा काही तुमचा विचार चालू आहे. आता मला काही समजून नाही राहिलं आता, आहे की नाही? ते काय होते, जास्त ऐकल्याने लक्षात नाही राहते का? त्या नाही म्हणते, कोणीतरी नाहीच म्हणत आहे. तर म्हणून बरं, जास्त ऐकल्यानं तर लक्षात राहत नाहीच, ठीक आहे. पण जास्त म्हणल्यानं तरी लक्षात राहते का? ऐकल्याने लक्षात नाही राहत ना. आता लक्षात नाही राहत, पण जे आपण जास्त म्हणतो ते तरी लक्षात राहते का? लक्षात आहे तुमच्या? तुम्ही काय म्हणता जास्त? पुन्हा पुन्हा काय म्हणत असता ते लक्षात नाही. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि मह्यं निवन्तलीके. तथागतं देव मनुष्यं पूजितं बुद्धं नमस्सामि सुवत्योतु. यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि मह्यं निवन्तलीके. तथागतं देव मनुष्यं पूजितं धम्मं नमस्सामि सुवत्योतु. यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि मह्यं निवन्तलीके. तथागतं देव मनुष्यं पूजितं संगं नमस्सामि
सुवती होतु. बोधिसत्व परमपूजने डॉक्टर आंबेडकर, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालबालिका, दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी 2 दिवसीय या धम्मसमारंभामध्ये आपण वेळ देऊन आपण आपल्या एक पुण्याचा एक संचय केलेला आहे. तर आपण जो हा एक धम्म समारंभ होत असते आणि या धम्म समारंभामध्ये जरी या शिवणपायलीमधील उपासक उपासिका संघ असतील तरी ह्यामध्ये या संपूर्ण तालुक्यामधील म्हणा किंवा जिल्ह्यामधील म्हणा दिवसेंदिवस उपासक उपासिका जुडत आहेत, सहभागी होत आहेत. आपण सहभागी होत आहोत. आपण काय करत आहोत? तर आपण काय करत आहोत की ज्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला आणि या धम्म दिल्यानंतर त्यांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये जे आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. जरी ह्या शिवणपायली येथील उपासक उपासिकांना सर्वांना याची थोडीफार जाणीव असेल नसेल, इतरांनाही जाणीव असेल नसेल, तरी ह्या उपासक उपासिकांनी अशी एकमेकांना एक जाणीव करून दिली पाहिजे की आपण या ठिकाणी जेव्हा सहभागी होत आहोत किंवा इतरही झाले पाहिजे, आपण काय करत आहोत. ते डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये जे सांगितलेलं होतं की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे आणि हे जर तुम्हाला साधेल, तुमची जबाबदारी वाढलेली आहे, तर कोणती जबाबदारी वाढलेली आहे? इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असे तुम्ही वागले पाहिजे. तर आपण भंतेजीकडून अनेकदा ऐकता इथल्या उपासक उपासिकांना माहित आहे, इतरांनाही जाणीव होत आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे. जरी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या उपदेशामध्ये सांगितलं होतं की तुम्ही खेड्यापाड्यातील परिसरातील बौद्ध बांधवांनी आपण शहराकडे वाटचाल केली पाहिजे, शहरात राहिलं पाहिजे. ठीक आहे, बराचसा आपल्यातील वर्ग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये गेलेला आहे, प्रगती करत आहे. आणि यातील काही भाग आपण आपल्या गावातच आपल्या गावात आहोत. जरी आपण आपल्या गावात आहोत तरी भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार जेव्हा खूप झपाट्यानं झालेला होता आणि होत होता, तरीही राजा प्रसन्नाची जी पत्नी होती, तिला असं एक स्वप्न पडलं होतं. राजा बिंबिसाराला असं एक स्वप्न पडलं होतं. त्याच्यात 16 स्वप्न आहेत आणि आता ते जर मी 16 स्वप्न सांगितलं
तर इथल्या उपासिका म्हणतील आम्ही बरोबर नाही, उपासक म्हणतील आम्ही बरोबर नाही, कार्यकर्ते म्हणतील आम्ही बरोबर नाही, आणि आम्ही बरोबर नाही म्हणता म्हणता भक्तजी तुम्ही बरोबर नाही, म्हणजे असं होऊन जाईल. तर आता सर्वच जर बरोबर नसलं तर कसं काय होईल? म्हणून त्याच्यातली एक स्वप्न आपल्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा हे 16 स्वप्न त्याला पडले आणि 16 स्वप्नाच्या आधारावर तसंच घडत आहे, पण आता जे घडत आहे हे भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. हे 16 स्वप्न, तर त्याच्यातलं एक स्वप्न आहे. हे 16 स्वप्न जेव्हा राजा प्रसेनजितांनी तो पाहिला आणि तो भयभीत झाला. भयभीत होऊन तो विसरला. काय विसरला? एवढे दिवस त्यांनी भगवान बुद्धाचा धम्म ऐकला आणि तो विसरला, आणि भगवान बुद्धाला भुललाय तो, असं समजा. जसे आता तुम्ही काही लोक भुलणार आहे, भुलला आणि त्याला सर्व ब्राह्मणच दिसायला लागले नजरेसमोर. तर माझ्या प्रश्नाचं जर खरं समाधान करतील तर ते कोण करतील? ब्राह्मण करतील. आता पुढे पहा, काही लोकांचं आपले जे पुढे गेलेले लोक आहेत ना, ते तसंच आहे. हा भयभीत झाला आणि गेला त्या ब्राह्मणाकडे आणि त्यांनी आपले 16 स्वप्न सांगितले. आणि त्या 16 स्वप्न सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणांनी म्हटलं, राजा हे 16 स्वप्न जे तुने पाहिलेले आहे ना, याच्यामुळे तुझ्या जीविताची हानी आहे, तुझ्या जीवाला धोका आहे, नाही घाबरल तो. दुसरी हानी तुझ्या राज्याला आहे, तुझं राज्य काही खरं नाही. आणि तिसरी हानी तुझ्या संपत्तीची आहे. तो एकदम भयभीत झाला. तुम्ही काही करा, मला काही सांगा, मी ते करण्यासाठी तयार आहो, मला याच्यातून वाचवा म्हणते. तेव्हा त्या सर्व ब्राह्मणांनी एकमेकाकडे नजर फिरवली. जमलं आता आपलं, आहे की नाही? आता जमलं एकमेकाला, जमलं आता आपलं. राजा म्हणे, आता ह्या 16 स्वप्नातून जर तुला आम्ही वाचवलं नाही तर आमच्या या ब्राह्मण विद्येचा काय उपयोग? मी तेच तर विचारतो म्हणे, मला वाचवा कसंही करा. राजा म्हणे, तुला यज्ञाची तयारी करावी लागते. 100 गाई आहे की नाही, 100 पक्षी, जे काही तूप येऊ सर्व आण आणि त्याचं यज्ञ तयार कर. जसं यज्ञ तयार करशील तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही, तुझ्या जीवाला धोका नाही, तुझ्या राजाला धोका नाही, तुझ्या संपत्तीला धोका नाही. ठीक आहे म्हणते. आणि राजा लागला त्या तयारीला, सर्व मंत्र्याला बोलवून त्या तयारीला लागला. आता लागल्यावर त्याला ताणही नाही लागत होती, भूकही नव्हती लागत. आता राणीने 2-3 दिवस स्वयंपाक केला, तो तशान तसाच होता. राजाची ते वाट पाय, राजा काय भेटतच नव्हता. भेटे तरी खूप मोठ्या गडबडीत आहे. आणि तिच्या जेव्हा भेटला तो रागावायचा, तुला काय करायचं आहे, तू काय तर मला वाचवणारच आहे, म्हणून चालताच बोलायचा आणि निघून जायचा. अरे राणीला मोठा विचार आला, पण तिने तिचं काही सोडलं नाही त्या राजाला. मी म्हणे याच्याकडे दुर्लक्ष करीन तर गेलं वाया, आहे की नाही? जसं तुम्ही तुमच्या घरच्या माणसाकडे दुर्लक्ष करता तर गेले की नाही वाया, आहे की नाही? पण ते राणी होती, आहे की नाही? आणि बुद्धाची उपासिका होती, श्रद्धावान. भंतेजीने किती सांगितलं आतापर्यंत, श्रद्धावान, आहे की नाही? तुम्ही तशा जर श्रद्धावान बनल्या ना, आहे की नाही, तर तुम्ही तुमच्या घरच्या माणसाला म्हणजे धरून ठेवा, आहे की नाही? पण तुम्ही मोकळं सोडून देता जा. ठीक आहे. एक दिवस राणी हट्ट जरा थांबा म्हणे, काहून कुठे चालले? तू विचारूच नको म्हणे, मी विचारतोस म्हणे आता. अरे तू सांगू नको, मला 16 स्वप्न पडले आणि आता मी मरतो, माझी संपत्ती नष्ट होते, माझ्या राज्याला हानी आहे. ठीक आहे. तुम्ही कोणाला विचारलं? म्हणे ब्राह्मणाला. बरं ठीक आहे, पण तुम्ही महाब्राह्मणाकडे गेले काय?
महाब्राह्मणाकडे? कोण आहे महाब्राह्मण? भुलले काय महाब्राह्मणाला? महाब्राह्मण कोण आहे? भगवान बुद्ध. तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणे, आमच्याकडे पाय करून नका बसू. का पाय कराल तर पायातून तरंग येते म्हणजे इकडं आमच्याकडे. तर मग अशा प्रकारे आमच्याकडे पाय केले तर तुमच्याकडे पाय जातील. मग तर म्हणून आता त्याला जाग आली. महाब्राह्मण म्हटलं आहे की नाही, म्हणून तुमच्या घरच्या माणसाला तुम्ही दाखवता का महाब्राह्मण भगवान बुद्ध, पण तेवढा होश मध्ये नाही राहत म्हणजे तू आहे की नाही. काही काही उपासिका अशा म्हणत आहेत म्हणजे हा घरचा माणूस तेवढा होश मध्ये नाही राहत ना, तो राहते पण तुमची श्रद्धा नाही आहे भगवान बुद्धावर तेवढी, आहे की नाही. तो घरी यायचा टाइम माहित असला त्याच वेळेस वंदनेला बसून जायचं, आहे की नाही. आला घरात परित्रण पाटाचं पाणी शिपाचं त्याच्या डोळ्यावर. असं करता का तुम्ही? काहीच करत नाही, आहे की नाही. असं करता बरं. तर मग ठीक आहे म्हणते. आता याची श्रद्धा होती ना भगवंतावर. गेला भगवंताकडे, वंदन केलं. राजा एवढा अस्थिर, कमजोर, उदास. आता भगवंत तर सर्वज्ञ होते. राजा म्हणे तू तर लय निराश आहे. होय भगवान म्हणे मला झोप नाही लागून राहिली, जेवण नाही होत आहे. काय झालं? मला 16 स्वप्न पडले आणि त्या 16 स्वप्नामुळे मी अस्थिर झालो आणि भगवंताकडे गेलो, नाही ब्राह्मणाकडे गेलो आणि मी यज्ञाची तयारी केली. ब्राह्मणांनी मला सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे, तुझ्या संपत्तीला धोका आहे, तुझ्या राजाला धोका आहे. पण मी या गडबडीत असताना राणी मल्लिकेनं मला विचारलं आणि तिने मला पाठवलं, आठवण करून दिली. भगवान मी विसरलो होतो तुम्हाला, जसे तुमच्या घरचे माणसं विसरतात का नाही. आता ते विसरतात ते काही मोठी गोष्ट नाही, पण तुम्ही त्याला सांगतच नाही ना. आता बरं झाला शिवणपाळीचा कार्यक्रम आहे, तो आले कसे तरी धरून बांधून. काही वापस गेले असतील ना तर तुम्हाला न्याय देतील टू व्हीलरनं, असंही काय असेल की नाही. माणसानं इथं आणून दिलं, एवढं पुण्य झालं आणि आता पुन्हा ते येणार आहेत 8-9 वाजतले. म्हणजे ते पुण्यकर्म, म्हणजे बाई पुण्यकर्म करत आहे ना, ते गाड्या घेऊन येत आहेत. म्हणून त्या काही काही उपासिका निश्चिंत समोर बसल्या आहेत. भंतीजी म्हणे काहून समोर बसल्या. तर अशा प्रकारे भगवंतानी सांगितलं, हे राजा त्या ब्राह्मणाने तुला जे 16 स्वप्न तुला जे सांगितले, हे तुझे 16 स्वप्न खरे आहे. हे तुझ्या हयातीत होत नाही आणि माझ्या हयातीत नाही. हे भविष्यात असं घडणार आहे. पण ब्राह्मणाने जे सांगितलं ना ते त्यांच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे. ते या हयातीत होणार नाही. तू काही निश्चिंत राह. आता त्याची श्रद्धा होती तर तो बरं झालं म्हणे मनातल्या मनात. नाही तर माझ्याकडून आता 100 गाई कापल्या गेल्या असत्या, आहे की नाही. 100 पक्षी येऊ तेऊ किती हत्या झाली. मग त्याला आठवला धम्म जेवढा सांगितला, आहे की नाही. म्हणून अशा उपासिका हुशार नाही झाले पाहिजे का घरच्या माणसाने? नाही. मग कोणती कठीण परिस्थिती आली तर, आहे की नाही. माणूस बयाळ बनते त्याच्यापेक्षा बाई बयाळ म्हणते भंतेजी ज्ञानज्योती मैत्री पाठवा, मैत्री पाठवा. तर ज्ञानज्योती 2-4 दिवस झाले मग शिलान भंतेजी पाठवा मैत्री. मी म्हणतो तिथं सांग युट्यूब वर पाहून. अशा प्रकारे घडत असते. ठीक आहे. तर मग भगवंतात आता मी ते 16 स्वप्न नाही सांगत. 16 स्वप्न सांगता सांगता तुम्ही अर्ध्या उठून जाल. तर त्याच्यातलं महत्वाचं स्वप्न सांगतो का, जे आपल्याशी महत्वाचं इथे जे आपण येत असतो. तर राजा म्हणे, त्यांनी एक स्वप्न असं सांगितलं राजा प्रसेनजितानं, पुढे खूप भविष्यामध्ये असं होईल जसं आता हयातीत कसं होतं भगवंताच्या काळामध्ये. जेवढे शहर होते तेवढे खूप धार्मिक होते. राजे महाराजे धम्माला शरण आलेले होते. भगवान बुद्ध होते.
इंद्रियाधीन व्हायचं होतं, त्यांनी अष्टशील ग्रहण केलं होतं राण्या महाराणी, आहे ना. दुसरं उदाहरण हे होतं की राहुल प्रवचित झाल्यामुळे घरोघरचे राजघराण्यातले मुलं काय झाले होते, श्रामणेर बनले होते. मग मुलावरही प्रभाव आणि आई वडील. आता तुमचे मुलं श्रामणेर बनले आहे का? नाही. मग झालं तसंच आहे. तर त्या काळातलं जे वातावरण होतं शहरातलं ते कसं होतं, राहुल जसा प्रवचित झाला तसे हजारोच्या संख्येने हजारो गावामध्ये लहान लहान मुलं 7-7 दिवसाचे, 10 दिवसासाठी, काही दिवसासाठी कसे बनत होते, श्रामणेर बनत होते आणि अष्टशील पालन करत होत्या. उपासक उपासिका पुण्यकर्म करत होत्या. तिकडे जा तुम्ही, थांबा. तर अशा एक प्रकारे त्या ठिकाणी वातावरण होतं. राजा म्हणे आता जसं वातावरण आहे शहरामध्ये असं पुढे राहणार नाही, पुढे उलट होईल. कसं? त्याला असं स्वप्न पडलं होतं. तो स्वप्न पाहताय, खूप मोठं तलाव पाहताय स्वप्नातल्या स्वप्नात. पण त्या तलावातलं मधलं पाणी कसं होतं, एकदम शुद्ध होतं आणि भोवतालचं पाणी कसं होतं, गंध होतं. आता कसं आहे, कोणत्या तलावाच्या भोवतालचं पाणी कसं आहे, गंध असते नाही का, मळ असते. आणि मधातलं पाणी कसं, शुद्ध असते. या स्वप्नाचा अर्थ भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं की तलाव म्हणजे एक खूप मोठं शहर नाही का, मधलं पाणी म्हणजे एक शहर आहे आणि भोवतालचं पाणी म्हणजे खेडे आहेत. पण आता कसं आहे, शहरातील राजपुत्र घराण्यातील अनेक मुलं श्रामणेर बनलेले आहे, अनेकांनी अष्टशील ग्रहण केलेला आहे, ध्यानाचा अभ्यास करतात, विपश्यनेचा अभ्यास करतात. म्हणून शहरामध्ये काय आहे, धम्म आहे. जेतवनामध्ये, श्रावस्तीमध्ये, राजगृहामध्ये अनेक 84,000 खूप प्रमुख शहर होते नाही का, तर तिथं धम्म होता. पण पुढं असं राहणार नाही. पुढं जे खेडे राहतील त्याच्यामध्ये धम्म राहील म्हणे नाही का. जे खेडे राहतील त्याच्यात धम्म राहील भविष्यामध्ये, आणि जे शहर राहतील ते इंद्रियाधीन होतील. हे जात्यामध्ये लिहिलेलं आहे जशान तसं, म्हणजे खेड्यात धम्म राहील. म्हणून या खेड्यातल्या उपासकांनी उपासिकेंनी जे काही पाऊल उचललेलं आहे या ठिकाणी 2 दिवसीय या धम्म समारंभाचं आणि इतर त्यांना आपण जे साथ देत आहोत, तर आपण याच्यामध्ये पुन्हा भर दिला पाहिजे दिवसेंदिवस. काही खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांना जे सांगितलेलं आहे, आपण जे गावामध्ये आहोत किंवा शेजारचे आपण एकत्र येत आहोत, तर दिवसेंदिवस आपण शहराकडे पाहायचं नाही. अरे चिमूर सारख्या ठिकाणी म्हणजे धम्म समारंभ होऊ शकत नाही दरवर्षी, कोणत्या ठिकाणी होऊ शकत नाही. बुद्धाची सत्यवाणी खेड्यावरच आहे 2,500 वर्षापूर्वी. आणि खेड्यामध्ये किती काही खेड्यातले मुलं मुली जरी असतील सुधारणा होईलच, पण शहरातले याच्यापेक्षा नातील ना. शहरातले घरदार किती संकुचित विचाराचे आहेत. मेल्यावर पता लागत असते, जिवंतपणी पता लागत असते का? खेड्यातले अशा ठिकाणी घरदार आहेत, ठिकाणं नाही आहेत. तर म्हणून आपण या 2 दिवसीय जे काही धम्म समारंभ होत असते, जसे दिवसेंदिवस आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण दान देऊन मोकळे होत असतो. यावर्षी बऱ्याच संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झालेले आहेत. तर दरवर्षी आपण याच्यापेक्षाही संख्येनं उपस्थित झालेले पाहिजे. आणि कधी काही गोष्टी असतात ह्या लोकांना जर नाही सुचल्या तर आपण समजून सांगायचे असतात. त्या उणिवा ते एक भरून काढतील. आणि ज्या डॉक्टर आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, ही कोणावर जबाबदारी सोपवलेली आहे? शहरातील लोकांवर सोपवलेली आहे असं म्हणू का आपण? नाही. कारण की भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे 2,500 वर्षापूर्वी की खेड्यातच धर्म राहील. म्हणून ही खेड्यातल्या ह्या शिवणपायलीच गावातीलच लोकांनी नाही, तर आपण आजूबाजूच्या सर्व खेड्यातील उपासक उपासिकांनी, कारण की आपण तेवढे इंद्रियाधीन होणार नाही शहरातल्या लोकांसारखे. तर आपल्यामध्ये यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे. दान देण्याचं तर सहकार्य करूच आपण, परंतु उपस्थित राहण्याचं सहकार्य केलं पाहिजे. आणि उपस्थित राहूनही आपण धम्म ऐकला पाहिजे. आणि धम्म ऐकताना
आपल्याला धम्म कधी ऐकता येत असते ही एक महत्वाची बाब असते. जसा भगवान बुद्धाचा जो एक धम्म आहे झाला, ही सर्वांची जबाबदारी आहे. दुसरा की धर्मांतरानंतर आपण असं म्हटलं पाहिजे आपल्या मनातल्या मनात, दरवर्षी ऐकता ऐकता एक एक शब्द आपल्या लक्षात असला पाहिजे की धर्मांतरानंतर माझी जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होला असे मी वागेन. इतरांच्या मनात म्हणजे कोणी म्हणते ना तुमचं मंगल हो मंगल हो, अनेक अनेक जन्मोजन्मी तुमचं मंगल हो. कधी मंगल झालाय? खरं मंगल लग्नात झालाय ना. मग एकमेकाचे तुमचं जेव्हा मंगल झालेलं आहे तर एकमेकाच्या विषयी आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. इतरांच्या नंतर पती पत्नीच्याच मध्ये पती पत्नी कसे असले पाहिजे? देवी देवते सारखे आहे की नाही, दोघेही सिलवान असले पाहिजे. आणि स्त्रीला देवता म्हटलं जात असते. मग तिचं जे आचरण आहे मनुष्य असं नाही आहे, पण तिची जी जबाबदारी आहे ती घरी राहत असते आहे की नाही. ती रत्नाची खाण आहे की नाही. मग मनुष्य किती जरी श्रेष्ठ असाल असं तर येणाऱ्या सत्वाची ही प्रथम गुरु कोण असते? त्याची ती आई असते. तिनं गुरुत्वाचा एक आदर्श स्वतः मध्ये रुजवला पाहिजे. कधी रुजवला पाहिजे? लग्न झाल्यानंतरच नाही, शिक्षणापासून रुजवलं पाहिजे. आज थायलंड ब्रह्मदेश प्रत्येक मुली जेव्हा शिकत असतानाच ती आम्ही रत्नाची खाणं, आम्ही रत्नाला जन्म देणार आहोत आणि संघरत्न आमच्यातूनच निर्माण होणार आहे असा त्यांचा एक मानस असते. आणि तशी ती लायकी करत असतात, शिलाचं पालन करत असतात. पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे आणि त्यामुळे त्यांचे मुलं भिक्षू बनतात आहे की नाही. मग आज 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 तुम्ही भूतकाळातल्या मुलीच होत्या, तुम्ही काही संकल्प केले नाही आहे की नाही, म्हणून जसे आले तसे जन्मास आले. आणि उदारीत काम आहे, आमच्याकडून धर्म ऐकता आहे की नाही, आम्हाला वंदन करता. तुमच्या मुलाला तुम्ही वंदन करण्याचा तुम्हाला वेळ आला पाहिजे ना, तर तुम्ही तो श्रामणेर बनला पाहिजे असं त्याला घडवलंच नाही ना आहे की नाही. 10 दिवसासाठी तरी घडवता का? त्याला पूर्वी व्यवस्था नव्हती. आज शिलानंद भंतेजीकडे कमी कमी 200 ते 250 मुलं, आम्ही 207 मुलापर्यंत 207 उपासिकांच्या मुलांना भगवान बुद्ध बनवलेले आहेत आणि 10 दिवस शिकवलेले आहे की नाही. आज तुमच्या समाजातला एखादा तरी मनुष्य याच्या अगोदरही तुम्ही धम्म समारंभ राबवलेला आहे. अनेक नेत्याला तुम्ही निमंत्रण दिलेले आहे आणि याच्या नंतरही तुम्ही अनेकांना तुम्ही धम्माचं मार्गदर्शन प्रबोधन देणारे तुम्ही बोलवणार आहे. हे सत्य आहे ना. पण कालचं जे धम्माचं मार्गदर्शन केलं ज्या लोकांनी, याच्या अगोदरही असं प्रॉमिस म्हणजे वचन दिलेलं नाही तर तुमचे किती मुलं राहो ते आमच्याकडे पाठवा, आम्ही सर्व खर्चांनी त्यांना सुशिक्षित बनवू. किती मानस तयार केला काल ते अनुप कुमार आहे की नाही, त्या प्राध्यापक सरांनी किती महत्वाचं प्रॉमिस देऊन सांगितलं, शांततेने सांगितलं, किती महत्वाची गोष्ट सांगितली. याच्या अगोदर तुम्ही कितीतरी लोक बोलवत आहेत, प्रॉमिस देऊन असं सांगितलेलं आहे काय? मग कुठच्या तुमच्या संघटना आहेत? नाही आहे. आम्हाला त्यांच्याकडून धम्म ऐकायचं आहे, पण ज्याची एक विशेषता आमच्या नजरेसमोर येईल ते सुद्धा आपण त्यालाही वगळता कामा नये. ठीक आहे. कालच्या या तुमच्या धम्म प्रबोधातून, कालच्या कार्यक्रमातून अशा कार्यक्रमातून असे रत्न येत असतात आहे ना. बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न हे काही चिवरामध्येच राहत नाही, हे चारही घटकामध्ये असतात. भिक्षूमध्ये, भिक्षुणीमध्ये, उपासकामध्ये, उपासिकामध्ये सुद्धा असतात. कारण की जो संघ आहे श्रोतापती, सुकृतागामी, अनागामी, हे उपासक होऊ शकतात, उपासिकाही होऊ शकतात. मग तुम्ही रत्नाची खाण आहे ना, तुम्ही हे काम विसरता. दिवसेंदिवस होत असते कमी जास्त. आता आम्हालाही थोडस बोलायला लागत असते उलट सिद्धत आहे की नाही. आणि याच्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये सहनशीलता आली पाहिजे, त्याच्यातून धम्मही सांगता येत असते. पण दिवसेंदिवस आपल्या मनातील जे 15 ऑक्टोबरचा जो एक शब्द आहे डॉक्टर आंबेडकरांचा, इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे. प्रथम लग्न करणाऱ्या पती पत्नी एकमेकाविषयी असा एक आदर्श निर्माण केला पाहिजे. ते जर आदर्शमय पती पत्नी असतील तर ते मुलाच्या मनात आदर्श निर्माण करतील, मुलींच्या आदर्श निर्माण करतील. तर भावी जीवनामध्ये तुम्हाला ते म्हणजे जशी माता पित्याची कशी सेवा केली पाहिजे असं ते करतील. तुम्ही जर वर्तमान काळात तुमच्या मुला मुलीविषयी आदर्श निर्माण करणार नाही तर मुला मुलीविषयी करणार नाही तर मग भविष्यात तुमचे जे मुला मुली तुमचं कसं काय पालन पोषण करतील,
करतील का? सेवा करतील का? नाही करतील. म्हणून हे तुमच्या ही प्रतिज्ञा डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये सांगितलं ते किती महत्वाचं आहे. मी तिथेच होतो सेंटरवर, पण तिथून माझं लक्ष इकडे होतं. दुसरा एक प्रश्न आहे, दुसरा एक प्रवचन एका व्यक्तीने सांगितलं की इथे जे तुम्ही फोटो लावत असता आहे की नाही, इथे एका फोटोची उणीव आहे आणि महत्वाच्या फोटोची उणीव आहे. ते त्यांनी समजून सांगितलं होतं की संत कबीराची फोटो इथे नाहीत. आहे की नाही? आहे का इथे? नाही आहे की नाही? आणि ज्या डॉक्टर आंबेडकरांच्या गुरूंची, ज्या डॉक्टर आंबेडकरांच्या गुरूंनी ज्याला गुरु म्हटलं त्या संत कबीराची म्हणजे संत कबीराची फोटो नाही, मग आपण थोडस होत असते चुकामुक, आहे की नाही? पण त्याचं महत्व काय आजच्या युगामध्ये, आजच्या काळामध्ये, धम्मामध्ये हे समजून घेणं अत्यंत गरज आहे. जे संत होतात हे जसे भगवान बुद्ध आहेत, हे भगवान बुद्धाचं जे आयुष्य मर्यादा आहे ही किती 5000 वर्षापर्यंत आहे. मग 5000 वर्ष झाल्यानंतर या मानवतेला आधार देणारे, प्रबोधन देणारे, धम्म सांगणारे कोण असतात? संतच असतात. फक्त त्यांची भाषा जी असते ही साधारण धर्मविरोधकांना एक पटू शकत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी सर्व अभ्यास केला ना, म्हणूनच कबीर संताला एक गुरु म्हटलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे? भगवान ज्या संस्कृतीचा एक समाज त्याच्याकडून जो काही शिकत आहोत, भगवान बुद्धांनी 2500 वर्षापर्यंत 2.5 वर्षाच्या अगोदर आनापान सती शिकवली, त्याच्या अगोदरही शिकवणाऱ्यांनी शिकवली. पण बुद्धानंतर खऱ्या प्रकारे हे भगवान बुद्धाची जी विद्या, जी आनापान सती आहे, ही कबीर महाराजांनी शिकवलेली आहे. ती कबीर महाराजांनी कशी शिकवलेली हा समाधीचा अभ्यास? जेव्हा कबीर महाराजांकडे असा एक व्यक्ती येत असतो, जो व्यक्ती येत असतो आणि हे संत कधी कधी त्यांना 5 अभिज्ञा प्राप्त असतात. तो गृहस्थराव, भिक्षुराव, ध्यानाच्या आधारे जन्मताच असतात. तुम्ही कधी कधी काही कोणाला ध्यान करावं लागत नाही. कधी व्यक्त केल्या जात असते की जन्मानंतर सर्व केल्या जात असते. पण जे रक्षण सुक्त आहे, जसे जे विपश्ची बुद्ध आहेत, हे जन्मतात त्यांना दिव्य चक्षु प्राप्त होत असते असं एक लिहिलेलं आहे. तसेच काही संत असतात, त्यांच्या अनेक जन्मोजन्मीचे असे काही दिव्य चक्षुष त्यांना उत्पन्न होत असते, देवता लोक दिसत असतात. परचित्त ज्ञान सुद्धा असते, चित्ताची अवस्था सुद्धा ओळखता येत असते. अशा प्रकारचे जे संत असतात ते ओळखत असतात. अशा प्रकारे गृहस्थामधील आदर्श घेणारे, गृहस्थांना खऱ्या अर्थानं त्यांना एक धम्म शिकवणारे जे संत कबीर होते, तेव्हा त्या संत कबीराकडे असा एक भक्त म्हणा किंवा एक गृहस्थ म्हणा तो येतो. पण आल्यानंतर तो कबीर महाराजाकडे आल्यानंतर तो त्यांना वंदन करतो, नमस्कार करतो. तेव्हा बसल्यानंतर कबीर महाराजांनी त्यांना ओळखलेलं असते की हा कसा काय आला, कुठून कुठून आला. तेव्हा कबीर महाराज एक त्याच्यावर आपलं जे काही दोहा म्हणत असतात, काय म्हणत असतात? मोको कहा ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना कावे कैलाश में, खोजी हुआ तो देखो पल भर की तलाश में, देखो देखो भाई कबीर कहे श्वासों की श्वासों में. म्हणजे पहा, तो कबीर काय म्हणत असते, त्याला ओळखलं त्यांनी, यांनी आपलं दुःख नष्ट व्हावं यासाठी तो कैलासामध्ये गेला. कैलासामध्ये कोण्या महादेवाकडे गेला असेल, संगर्तीकडे गेला असेल, कोण्या कब्रस्थानामध्ये गेलेला आहे, अनेक ठिकाणी हा आलेला आहे माझ्याकडे. म्हणून कबीर महाराज त्याचं चित्त ओळखून त्याला हे सांगत असतात की मोको कहा ढूंढे, म्हणजे तुम्ही ज्या भगवंताला पाहत आहे किंवा ढूंढत आहे, मोको कहा ढूंढे बंदे, बंदे म्हणजे तुम्ही संपूर्ण मला शोधत आहे की मी कुठे आहे. त्या सांगण्याचा, त्या दोह्याचा अर्थ एक असा होता कबीर महाराजांच्या की मोको कहा ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, मी तो तुझ्या जवळ, मैं तो ना कावे करे, मैं कैलाश में भी नहीं हूँ और कब्रस्तान में भी नहीं हूँ, तो मैं कहाँ पे हूँ? देखो वही कहे कबीर श्वासों की श्वासों में.
आता यावरून समजा भगवान बुद्धाचा धम्म या संत कबीरांनी ज्या भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा शोध घेतला आणि संपूर्ण आपलं आयुष्य उत्तर प्रदेशामध्ये प्रचार प्रसारासाठी घालवलं, 2500 वर्ष झाले तरी कबीर महाराजाच्या माध्यमानं जो काही पंत असेल कबीर पंत, तर पहा बरं ते लोक या श्वासोश्वासाचा अभ्यास करत असतील का नसतील, आहे की नाही? म्हणजे श्वासोश्वासाचा अभ्यास हा एक भगवान बुद्धाची एक आनापानसती की सर्वात महत्वाचा अभ्यास. आणि लहान 7 वर्षाच्या मुलापासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत करता येते आणि सुरुवातीपासून तर मृत्यूच्या शेवटपर्यंत करता येते. आणि घरापासून तर घर सोडलं घरी येतपर्यंत त्याचा श्वास त्याच्या जवळ राहत असते. या श्वासोश्वासाच्या अभ्यासामुळे मनुष्य एक सत्याच्या आधारावर विनय श्वास पाहिल्यामुळे श्वास पाहता पाहता तुम्ही कारण की माणसाचं मन लोभ द्वेष याच्यामध्येच गिरट्या घालत असते. आणि जेव्हा तो श्वासोश्वासाचा अभ्यास करत असतो तेव्हा ते लोभापासून द्वेषापासून काय होते एक अलग होत असते. आणि अलग झाल्यानंतर त्याचं जे चित्त, कारण की श्वास हा एक शरीराशी जुळलेला आहे. शरीराशी जुळला असल्यामुळे शारीरिक शांती त्याला एक मिळत असते. म्हणून भगवान बुद्धांनी हा जो एक अभ्यास केलेला आहे याचं जे महत्व सांगितलेलं आहे आनापान सतीचं, आनापानासती यस्सा परिपूर्णा स्वभाविता अणुकुब्बेन परिचित्ता तथा बुद्धेन दिशिता सो इमं लोकं प्रवासेती आभामुतो चन्निमा. भगवंत म्हणतात भिक्षुंनो, या आनापान सतीचा जो अभ्यास करतो तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे स्वतः बरोबर इतरांना सुद्धा एक प्रकाशित करत असतो. म्हणून हा आनापान सतीचा अभ्यास तुम्हाला सुरुवातीला बसून करायचा असते. शिबिर कराल तेव्हा कराल, शिबिर केलं असाल तर ठीकच आहे, कारण शिबिर केल्याशिवाय तुम्हाला अष्टशिलाचं पालनच करता येत नाही, आर्य उपवास करताच येत नाही. हे भगवान बुद्ध जैतवनामध्ये शिकवत होते, आहे की नाही? व्यक्तिगत शुद्धी हा धम्माचा पाया आहे, पण ध्यान केल्याशिवाय व्यक्तिगत शुद्धी साधताच येत नाही. बुद्धांनी धम्मामध्ये लिहिलेला आहे. आता तुम्हाला तो ग्रंथ वाचण्याची आवड नसेल तर त्याला काय करायचं आहे आम्हाला, आहे की नाही? त्याच्यासाठी उपाय नाही आहे. तर म्हणून हा आनापान सतीचा अभ्यास तुम्ही करा, तुमच्या मुलांना शिकवता येईल. याच्यासाठी काही खूप मोठं कठीण नाही आहे. आणि हा अभ्यास काय घंटोसे केला पाहिजे असं नाही. 5-10 मिनिट जरी केला बीज स्वरूपानं तर तुमचं मनच तुम्हाला घंटोसे करण्यासाठी लावणार आहे हा आनापान सतीचा अभ्यास. कारण की धर्माचं बीज आहे यावेळेस, आहे जे धम्मशासन आहे की नाही? असं नाही राहत की काही अडचणी आल्या तर धम्म लोप पावेल. दिवसेंदिवस अशा बरोबर खेड्यातून या ठिकाणी इथले जे उपासक आहे उपासिका आहे 1 महिना किती परिश्रम घेत असतात. आपला काम धंदा विसरून त्यांची परिस्थिती सुद्धा नाही आहे तरी एकमेकाच्या यानं ते 1 महिना किती धावपळ करत असतात. आणि आपण तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल का आम्ही खूपच दान दिलं, तुमच्या दानापेक्षा त्यांचं धावपळ करणं किती महत्वाचं असते. तर म्हणून दिवसेंदिवस तुमच्या सारख्या अनेकांना एक लाभ होत असेल. भगवान बुद्धाचा धम्म कधी कधी असं वाटत असेल सुरुवातीला काल लयच लोक होते, दुपारी लय होते, जेवायच्या वेळेस लयच होते. आता तर काय राहते का नाही राहत असं. पण भगवान बुद्धाचा जो धम्म आहे त्रिपिटकामध्ये आहे. प्रथम आहे विनय पिटक, नंतर आहे सुत्त पिटक आणि नंतर आहे अभिधम्म पिटक, आहे की नाही? जी श्रद्धा आहे ही श्रद्धा कोणाची कशी असते? धम्म ऐकण्याची, पण ते गाण्याच्या स्वरूपात, आहे की नाही? कारण गाण्याच्या स्वरूपात थोडस त्याच्या ग्रंथी खुलून जातात, आहे की नाही? ठीक आहे, वाद्यगिद्य असते की नाही, शिरते त्याच्या नसानुसार, आहे की नाही? ठीक आहे, पण सम्यक समाधीचं ते अंग राहू शकत नाही. ठीक आहे, कोण्या निमित्तानं या इथं. दुसरा आहे कोणाची श्रद्धा? फक्त दुर्लभ श्रद्धा संपत्ती. आपण हे ओळखायला पाहिजे. जशी तुमची संपत्ती आहे, तुम्हाला माहिती नाही का तुमची संपत्ती किती आहे? तर आहेच ना, बँकेत असेल तेही माहित आहे, सोनं नाही माहित आहे, शेतीवाडी माहित आहे की नाही? ही संपत्ती आहे, किती प्रमाणामध्ये आहे. मी माझ्या मुलाला काय बनवू शकतो, किती हिंमत आहे तुम्हाला? दुसऱ्याला काही नाही म्हणाल, पण याच्यापेक्षा काही कमी शिकवणार आहोत का पोराला?
आताच तर याच्यापेक्षा कपडे लत्तन चांगला ठेवतो, किती हिरस राहत तुमच्या घराघराच्या जवळच, आहे की नाही? तर ही झाली भौतिक संपत्तीच्या प्रमाणाविषयी तुमची श्रद्धा. पण धम्माच्या विषयी आपली किती श्रद्धा आहे? श्रद्धारूपी संपत्तीचं आपलं प्रमाण किती आहे? ह्या श्रद्धेचं प्रमाण जेव्हा आपण ओळखत नाही तर ना तिला वाढवू शकत आणि ना तिला भेटवू शकत. आणण्यासारखं काम झालं. अन्याय जेवण करते, जीवन जगते, मरते. म्हणून पहिलं काम आहे की आपल्या श्रद्धेचं प्रमाण आपल्याला एक समजलं पाहिजे, आणि ती प्रमाण समजलं तेवढंच समजायचं, नाही जास्त समजायची, नाही कमी समजायची. दानाविषयी तर श्रद्धा आहे. किती दानाविषयी ऐकलं आहे की नाही? दान 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 दान, आहे की नाही? बळीराजाने दान केलं आणि त्याला पाताळी टाईप असंच म्हणते की नाही? कसं तरी एक मन आहे ना, राजा बळीराजाने दान केलं त्याला पाताळी. दान म्हणता म्हणता कधी कधी असं येते, दान देणारा पुण्य करते, घेणारा पाप नाही करत. मला एक म्हणते तसेच शिकवत होती, आणि असे भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडे. दान देणाराचं पुण्य होते पण घेणाराचं लय पाप होते, असं मला कधी कधी समजलेलं आहे की नाही? तसं नाही बोलावं भंतेजी, पण मी बोलतो, मला कोणी काही म्हणू शकत नाही. असे बरेचसे उदाहरण आहेत. तर ठीक आहे, भंतेजींनी सांगितलं आहे की दान देताना सुद्धा आपण एक प्रज्ञेच्या आधारावर दान दिलं पाहिजे. नाही तर दारू पिणाराला दारू देतोच ना आपण, आहे की नाही? तेही दानच होते, आणि तोही दारू पण मस्त खुश राहते, तेही दानच होते. मागतच नाही, काय मागत आहे म्हणते त्या दारू पिणारा, काय म्हणते तो लटबत दान, तेही दानच होते. तसं दान होत असते. तसं दान झालंय, तशाच भिक्षूला दान झालं, आहे की नाही? म्हणून सम्राट अशोकाला 60,000 भिक्षूंचे चिवर उतरवायला लागले होते ना. असं नाही आहे, इतिहास नाही आहे आता सर्व चांगलेच भिक्षू आहे म्हणून, आहे की नाही? तर म्हणून आता तशी पाडी नाही आली पाहिजे. मला तरी असं वाटतं की भिक्षूची चिवर उतरवायची पाडी येते मग घसरून जाते. बऱ्याच ठिकाणी असं होत असते, आहे की नाही? तर ह्या कायचा परिणाम आहे? दान देणारा तर पुण्य होते पण घेणारा पाप होते ना, म्हणून असं होत असते. तर म्हणून ही पाडी येऊ नये, तुमच्यावरही येऊ नये ना. तुमच्या दानामुळे आम्हाला चोर उतरवण्याची जर पाडी येत असेल मग ते तुमचं दान कोणत्या उपयोगाचं होईल, आहे की नाही? असं होऊ नये, त्याची तडकर मला जास्त आहे. मी तुमच्या समोरच प्रगट करत नाही की ज्याचे जे धर्माचे धुरंधर आहेत, कवाडे सर आहेत, प्राध्यापक आपले हे चंद्रपूरचे नाही का कांबळे योगायोगाने त्या दिवशी मला भेटले होते रामलिंगला. म्हणलं तुम्ही उठू पडता, त्यांना हेच प्रगट केलेलं होतं, आहे की नाही? आमच्यावर काही अंश आहेच, आहे की नाही? तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये जसं भगवंताच्या काळामध्ये असं होतच ना, भगवंताच्या काळात होतं. जसं कधी कधी ज्ञानज्योती भंतेजी तसेच करतात, सर्व लोक उठून जातात तरी 4-5 लोकांना धम्म सांगत असतात, आहे की नाही? तर काय सांगत, कधी कधी तसं घडत असते. काय घडत असते? कशी शिलाविषयी माहिती, कशी दानाविषयी माहिती ऐकणं सोपंच आहे की नाही? काय कधी नाही का? आणि साधं दान नाही. आपण डॉक्टर आंबेडकरांसाठी जीव दान देण्यासाठी तयार का? साधी गोष्ट आहे का? पण डॉक्टर आंबेडकरांनी जे सील सांगितलं ना, त्यांना कितीतरी वाचू शकतो, पण सील पालन करण्याची अगदी तयारी नाही आहे. ज्या डॉक्टर आंबेडकरांनी दान सांगितलं, हे अर्थदानच काय, जीवदान देण्यासाठी तयार राहू. त्या डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला सील सांगितलं, ते सील पालन करण्याची आणखी तयारी नाही. म्हणजे दान देण्याचं जे मार्गदर्शन आहे, हजारोच्या संख्येने लोक ऐकण्यासाठी तयार राहतील, पण सील पालन करणार, ज्या धम्म सांगत असताना जिथून सीलाचं मार्गदर्शन केलं जाते ना, सील पालन करणारे लोक उठू जातील. कारण त्यांच्या श्रद्धेचं प्रमाण आहेच नाही, धम्म ऐकण्याचं सुद्धा नाही. कारण जो धम्म शिलावर भर देऊन जेव्हा जे भंते सांगतील ना, ते लोक नाही राहतील, कारण त्याला गरज नाही वाटल, आहे की नाही? शील काय साधारण आहे ना, हत्या करू नका, काय हत्या केल्याशिवाय त्याला जीवन जगताच येणार नाही, चोरी करू नका, चोरी केल्याशिवाय जीवन जगताच येणार नाही, वाईट कर्म, असे लोक थांबतील काय? इथं नाही थांबत, आहे की नाही? ते आपोआपच निघून जातील. तेवढंच नाही ते हे लोक जे गेले, याची श्रद्धेचं प्रमाण कमी आहे. कसं तरी शिलाचं पालन करणारे लोक पुष्कळ भेटतील, त्याचं प्रमाणही सांगितलेलं आहे भगवंतानी की श्रद्धावान व्यक्तीला दान दिल्यानं 100 पटीनं, शिलवान व्यक्तीला 1000 पटीनं, समाधी हजाराच्या संख्येनं भगवान बुद्धांनी त्याचं प्रमाण वाढवत गेलेलं आहे की नाही? म्हणून मी म्हटलं तर आजच्या प्रसंगी थोडेसे लोक राहिले तरी मला धम्म सांगाच लागल, कारण की मी जो धम्म सांगेन ना, आता तो
तो प्रज्ञेच्या मार्गावरचा धम्म सांगेन शेवट आहे की नाही. ध्यान सांगितलं ना, कबीर महाराजांनी सुद्धा ध्यान सांगितलेलं होतं. म्हणून सूत्र याच्यासाठी शील. मग समाधीचा अभ्यास, समाधीचा अभ्यास करणारे लोक भरपूर भेटतील, शीलवान भरपूर भेटतील, त्याच्या कमी समाधीचा. पण जेव्हा प्रज्ञेचा अभ्यास आम्ही जेव्हा सांगायला जाऊ ना, तर लोक उठून पडतील. कारण प्रज्ञाचा अभ्यास ऐकण्यासाठी सुद्धा त्यांची श्रद्धा संपत्ती कमी राहते, नाही का. भंतीजीने सांगितलं ना, जे झोपते त्याचं कसं होते म्हणून, आहे की नाही. आता सापच होते म्हणते, आणि रामलिंगच्या परित्रण पडात एवढे लोक झोपते, किती सापाच्या ढीक पडल तिथं. मग आता आहे की नाही. आता मी सांगितलं का, यायच्याच कार्यक्रमात जास्त सापच असतील. ते साप घेऊन लोक आले असं त्याच्या ढिग पडते, एकमेकावर नाही जागा भेटली तर. ज्याची साप एकमेकावर टाकतात ना, आपलं शरीर लंबे राहिल्या असे झोपते की नाही रामलिंगच्या कार्यक्रमामध्ये. आणि माझ्या कार्यक्रमात झोपलं तर मला बरंच नाही वाटत, मी उठून चालला जातो. मी म्हणतो, तुमची या शिवणपालीतल्या लोकांची एवढी संपत्ती झालेली आहे, 7 पिढ्यापर्यंत तुम्हाला संपत नाही. म्हणून गावागावचे थोडे तरी राहतील, पण शिवणपालीतले लोक माझ्या परित्रण पडात, माझ्या प्रयोजनात बसतच नाही. का आम्ही म्हणतो तुम्हाला जेवण देतो तरी तुमच्यासाठी बनवतो तरी याच्यात राहते, 7 पिढ्यापर्यंत संपत नाही. एवढे श्रीमंत झालेले आहे आणि आहे दमदार लोक आहे, म्हणून तेवढा कार्यक्रम घेत असते, आहे की नाही. म्हणून आपल्या या जीवनामध्ये अशा तुम्हाला असं वाटल तुमची सेवा, ते धम्मसेवक आहे सर्वचे सर्व. हो, भांतेजी आता विचार करा, मी दुपारी जेवण करतो ना कधी या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये. आता दुपारसाठी काय 3 वाजतापासून स्वयंपाक बनवण्याची काय गरज होती का. या काही उपासिका परित्रण पडत नव्हत्या शिवणपालीच्या. उपासाकडे दूर मोठे बिल्ले लावले होते, आहे की नाही. यांचे बिल्ले काय घ्यायला लागते का, याच कार्यक्रमातले बिल्ले राहते, कपडे याच कार्यक्रमातले राहते. यायले काय फिरायचं. आम्ही धम्मसेवक कोणाला दिसलो नाही, कोणाला नाही दिसलो, तिकडे फिरत राहते लोक. म्हणजे असे आहे शिवणपालीचे लोक. यायला वाटत असं आमच्यावर आम्हाला चढवते ना खाली उतरवते, मी चढवते ना आणि उतरवते नाही, तुमचं तुम्ही पाहत बसा, आहे की नाही. तर अशा एका प्रकारे हा जो अभिधम्म आहे, हा कसा आहे, सर्वाच्या नंतर भगवान बुद्धांनी सांगितलं आणि भंतेजीने सांगितलं ना, जो सत्व महान असते त्याच्या मातेचे पुण्य किती असते तेवढ्याच प्रमाणामध्ये असते. जसं बुद्धाची जन्म देणारी माता, तिचं पुण्य किती असेल. मग भगवान बुद्धांनी जो अभिधम्म शिकवला, हा कोणाला शिकवला, स्वतःच्या आईला शिकवला, नाही का. देव लोकांमध्ये जाऊन नाही शिकवलं का. म्हणून इथं 2-4 लोक राहिले. मी तर म्हणतो भरभर उठाने चालले, जेवढे राहतील तेवढे सांगत राहील. कारण का आता मी मुक्काम करण्याचं ठरवलेलं आहे, तुम्ही नाही ठरवलं तरी. कारण का माझा टाइम सगळं खतम करून टाकला याची ती भंतीजी ना, आहे की नाही. तर मी तर मुक्काम करीनच, पण जे मुक्काम करत राहतील ना त्याला तर मी सांगतच राहणार आहोत. जाऊ द्या, तुम्ही शांत चित्ताने निघून जायचं आहे त्यांनी, आहे की नाही. अशा काय उपासिका 7-8 वाजता 9 वाजता जातील, कारण का त्याच्या स्पेशल 2 व्हीलर येणार आहेत, आहे की नाही. त्याला काही फिकर नाही आहे की. जशा समोर बसल्या आहेत ना, ते शेवटपर्यंतच राहणार आहेत त्या. पण तुम्हालाच विचार आठवते तेवढ्या 4 व्हीलर मध्ये मी थांबीन, एकाच गाडी थांबल्या कसे तू जाय ना, मग मी मागून घेतो. अशा तिकडे गोष्टी चालल्या आहेत, आहे की नाही. एकच गाडी आहे लहानशी, तू जाय ना, मी येतो ना मागून, मला थोडंसं ऐकत. ते म्हणते तू जा ना, नाही तर जाय, तुम्ही लोक जाऊन आजच्या दिवशी उपाशी. बरं, तसं तर मग चांगलंच आहे. भांतेजी तेवढ्या दूरचे आज मुक्काम करासाठी आपल्यासाठी तयार आहेत आणि उद्या तुमचं महत्वाचं पुण्य होणार आहे जे उपासिका राहतील, आहे की नाही. विहाराचा स्लॅब टाकायचा आहे 15 ते 16 बॅगचं उद्या. ज्याले पुण्य कर्म संपादन करायचं आहे की नाही. देवता लोक वरच्या मजल्यावर राहते ना, वरच्या मजल्यावर तसं आहे स्लॅब टाकायचं. राहाल तर राहा, नाही तर नका, मागा घेऊन जाणार. मी काय तुम्हाला राहा नाही म्हणत, काय पाम्पलेट आहे आपण या कार्यक्रमासारखं. पाम्पलेट म्हणजे कम्प्लीट राहते, आहे की नाही. मी कम्प्लीट काही लावून घेत नाही. राहाल तर मी तर आता सांगायचं सोडणार नाही. 2 माणसं बसले तरी सांगत राहील, आहे. तुम्हाला मी जा म्हणलं, मी काय धरून ठेवलं नाही, आहे की नाही. तर म्हणून हा जो धम्म आहे अभिधम्म, आणि मला कोणी आजचाच नाही 25-30 वर्षापासून कोणत्याही कार्यक्रमात अध्यक्षाले टाइमच ठेवत नाही, आणि मी काही कोणाचा टाइम घेतच नाही. माझाही टाइम दुसऱ्याला देऊन देतो. नेहमीच माझा टाइम घेण्याची सवय असते.
प्रत्येक आजही घेतलं नाही, 5 वाजेपर्यंत कार्यक्रम होतात, घेतला का नाही माझा टाइम येणं, मी नाही म्हणत आहे घेऊन टाका, पण माझा टाइम माझ्या जवळच आहे, तो काही पॅम्पलेट मध्ये लिहिलेला नाही आहे. माझा टाइम कोणाच पॅम्पलेट मध्ये लिहिलेला नाही आहे, आणि लिहिलेलं राहील ना पुन्हा हे घेतील. माझा जर 5 ते 6 टाइम असताना या भंतेजीने पुन्हा चालू ठेवलं असतं, मग भंतेजी तुम्ही 7 वाजेपर्यंत सांगता. हे बरं झालं कार्यकर्त्यांनी पॅम्पलेट मध्ये 4 ते 5 माझा कार्यक्रम ठेवला आहे, यानं 5 पूर्ण ओळखून टाकले आहे की नाही. अशा प्रकारे मी मजबूत सांगून मी काय जातो आता. तर मी मुक्काम आता स्लापच टाकायचा आहे, तर मला कळलं भंतेजी थांबच आहे की नाही. अशी संधी तुम्हाला स्लाप टाकायची पुण्यकर्म करण्याची नाही भेटणार आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळत आहे की नाही. तुम्ही मग सांगाल हा ते भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या डोक्यावरचं स्लाप मी टाकलं होतं ना, 5 टोपले मी टाकलं होतं, पण पाय घसरला होता शिडीवर, वाचलो म्हणाल पडतात असं होऊन जाईल. ठीक आहे. तर म्हणून हा जो एक धम्म आहे, महत्वाचा मुद्द्यावर आपण येऊ की आपण जी एक वंदना म्हणत असतो, मी तुम्हाला प्रथमच सांगितलेलं होतं की तुम्ही जे ऐकता ते तरी तुमच्या लक्षात राहते का नाही, पहिलंच विचारलं होतं. दुसरी गोष्ट जे तुम्ही बोलता त्याचं तरी ते तरी तुम्हाला आठवते काय, हा दुसरा प्रश्न होता. तर तुम्ही काय बोलता, हात वरून का जास्तीत जास्त काय म्हणता दररोजच्या दररोज, सांगा बरं. हात वरून हात वर करून सांगा की आम्ही भंतेजी दररोजच्या दररोज हे बोलतो. बनवलं का नाही तुम्हाला बया बिना औषधानं. डॉक्टर तुम्हाला काहीतरी औषध देते बेहोश करायची, मी जाणून बुजून तुम्हाला बेहोश केलं. तुम्ही जे बोलता, जे दररोज जास्तीत जास्त बोलता ते तुम्हाला आठवत नाही, मग ऐकलं ना भंतेजी लक्षात कसं राहील. ह्या दररोजच्या दररोज हे म्हणतात मी जात आहोत, म्हणता का तुम्ही दररोज म्हणता मी जात आहो, आणि असं तसं नाही म्हणत. आता तुमच्या लक्षात येईल मी जात आहो, हे भगवंता मी जात आहो. मोमबत्ती लावून म्हणता, पुष्प ठेवून म्हणता, हे भगवंता मी जात आहो. कुठे जात आहो, गच्छन्ति सब्बे मरणं अहंच म्हणता का नाही. आता हे खोटं बोलत आहे, तुमच्यावर आरोप घेता का मी. तुम्ही म्हणता की नाही भगवंताच्या जवळ, बरं याच्या अगोदर म्हणलं की नाही नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतु सुखी वेळा काय विदुच्च सकल दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंच. भंतेजी आम्ही म्हणतो जी, पण तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही मरणाकडे जाताय म्हणून. असंच म्हणता ना, मला म्हणता का तुम्ही मरणाकडे जाताय म्हणून, तुम्हालाच म्हणता ना. हा मग तुम्ही जा, मी राहीन, जा तुम्ही, मला काय करायचं, मला सोडा मोकळं, नाहीतरी आमची संख्या कमी आहे. ठीक आहे. तर म्हणून अशा एका प्रकारे आपण जे म्हणतो हे का म्हणतो, भगवान बुद्धाचं सागरासारखा धम्म आहे, आणि सागरातून हे रत्न निवडलेलं आहे. कोणतं, बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न. जसं भंतेजीने सांगितलं बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, हे आपण दान देऊन शीलाचं पालन करून धम्मसेवा करून करतच आहोत. हा झाला आपला पुण्याचा संचय. पण हा कशासाठी केला, हा आपण जो कशासाठी करतो, हा याच्यासाठी करत असतो. हा कशासाठी करतो, पुण्याचा संचय. पुनीत करोति सो पुण्य, आपलं चित्त पवित्र करतो. आणि काय म्हणतो, ह्यामुळे मला ध्यान करता आलं पाहिजे. तर कोणतं ध्यान, कोणतं ध्यान, मैत्रीचं ध्यान म्हणतो की नाही. नमामि बुद्ध गुणसागर, बुद्धाच्या गुणाचं स्मरण, नमामि बुद्ध गुण सत्ता सदावंतु. पहिलं ध्यान कोणतं आहे, मैत्रीचं. नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतु सुखीवर, झालं मैत्री ध्यान. काय जिगुच्च नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतु सुखीवर, काय जिगुच्च सकल दुगंधो. आता मैत्रीचं ध्यान भंतेजीने शिकवलं, तुम्ही करता नाही. कोणावर करत असाल तर घरच्या घरी करता की नाही मैत्री. आणि कमीत कमी ज्या दिवशी पगार येते तेव्हा तुमची एकमेकाची किती मैत्री असते, पगार आल्यावर घरच्या माणसाच्या, आहे की नाही. अशी मैत्री आहे. खरोखर तुमची मैत्री बरोबर नाही आहे. हा हो, तर अशा प्रकारे आपण एक मैत्री करत असतो. तर मैत्री आपण कुठेही शिकत असतो, परंतु या वर्षी
हॅलो हॅलो जमलं ना? हा तुम्ही की नाही आता लक्ष इकडे ठेवा मग ऐकायला येते. तर या वर्षी मला असे फोन आले, हॅलो हॅलो यावर्षी आमचे कार्यक्रम झाले, पण यावर्षी फोन आले दुसऱ्या दिवशी म्हणते जी तुम्ही यावर्षी थोडे विषय चांगले घेतले. मी म्हणलं घेत नव्हतो, पण ज्ञानज्योतीने मला म्हटलं का तुम्हाला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोला. तर मी हाच विषय घेतला तुमचा. मी भेट होतो हे लोक मला काय म्हणतील म्हणून. तर कोणता विषय घेतला? हाच घेतला. कोणता? नमामि बुद्ध गुणसागरतन सत्ता सदावंतु कायजिकच्चो. हा कायजिकच्चो सकल हे सारं शरीर कसं आहे? तिरस्कारणीय आहे, घृणास्पद आहे. पण हे कोण्या अभ्यासामध्ये शिकवलेलं आहे भगवान बुद्धांनी? हे समाधीमध्ये शिकवलेलं आहे. ती समाधी कोणती आहे? आपण रत्न सूत्रामध्ये म्हणत असतो, खयं विरागं अमतं पनितं यद जग्गा साक्य मुनी समाहितो नतेन धम्मेन समस्ति किंची इदंपि धम्मे रत्नं पनितं एतेन सत्यनं सुहतीतो. आपण म्हणतो ना समाधीची व्याख्या काय आहे? आपल्यालाच ती माहिती आहे रतन सूत्रातून. कशी माहिती आहे? खयं विरागं, ज्याच्यामुळे रागाचा म्हणजे आसक्तीचा क्षय होतो ती सम्यक समाधी होय. आणि त्या सम्यक समाधीचा अभ्यास करणं म्हणजे अमतं पनितं, ती अमृत तुल्य आहे. ठीक आहे? अमृत ह्या सर्व शब्दामध्ये महत्वाचा शब्द असेल तर कोणता आहे? अमृत. आणि सर्वात खतरनाक जर शब्द असेल तर तो कोणता आहे? जो ऐकल्याबरोबर आपलं हृदय बंद पडते आणि अश्रू पडतात, तो म्हणजे जहर. अरे जहर पिऊन मेला कसं वाटते आपल्याला? आणि जहराच्या उलट काय आहे? अमृत. भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी अमृत ह्या शब्दाला जोडलेला आहे. त्याचं महत्व कसं असेल? आणि हा अमृत शब्द भगवान बुद्धांनी कोणत्या सतीमध्ये जोडलेला आहे? कायागता सतीमध्ये. बुद्ध म्हणतात भिक्षुनो, ह्या कायागता सतीचा अभ्यास बुद्ध झाल्याशिवाय कोणीही शिकवू शकत. किती महत्वाची गोष्ट. अरे बुद्ध झाल्याशिवाय कोणी शिकवू शकत नाही. आणि आता बुद्धाच्या हयातीत शासनामध्ये शिकवणुकीमध्ये माझा जेव्हा जन्म झालेला आहे तेव्हा मी या कायागत सतीचा अभ्यास का करू नये? कोण जाणे कोण्या दुसऱ्या जन्मात जर मी म्हणलो तर कमीत कमी दुसऱ्या जन्मामध्ये हा नाही म्हणलो पाहिजे. आणि 5000 वर्ष जन्म झाला कसा तरी आणि नंतर बुद्ध जन्मास आले, कोण सांगल? मी या अभ्यासामध्ये माझी एवढी मी मजबूती केली पाहिजे, एवढा मजबूत झालं पाहिजे, हा मी अभ्यास दररोजच करीन. असे उपासक उपासिका इतर देशातले संकल्प करतात आणि दररोज जशी वंदना म्हणतात तसं ते ध्यान करत असतात. या कायागता सतीचं करतात. कायागता सती भिक्षुंनो, या कायागता सतीचा अभ्यास बुद्ध झाल्याशिवाय कोणीही शिकवू शकत नाही. जो कायागता सतीचा अभ्यास करत असतो तो अमृत रस प्राशन करतो. किती महत्वाचं सांगतात, अमृत रस प्राशन करतो. जो कायागता सतीचा अभ्यास करत नाही तो अमृत रस प्राशन करू शकत नाही. जे कायागता सतीचा अभ्यास करतात ते भटकू शकत नाही. जे भटकलेले आहे ते कायागता सतीचा अभ्यास करू शकत नाही. किती महत्वाची त्याची प्रशंसा केलेली आहे भगवंतांनी, आहे की नाही? कायागता सतीची. म्हणून हा कायागता सतीचा अभ्यास कुठं जोडलेला आहे? आपल्या संस्कृतीमध्ये जोडलेला आहे. बुद्धानुसती धम्मानुसती बुद्ध धम्म संगमवंदना झाल्यानंतर नमामि बुद्ध गुणसागरतम सत्ता सदावंतु सुखीवेरा कायाजिगच्चो सकल दुर्गंधो. हे सारं शरीर गंदगीनं भरलेलं आहे. हे आपल्याला कोणत्या सतीमध्ये पाहायला मिळत असते? कायागता सतीमध्ये. मग कायागता सती करायची कशी? हा आता सर्वांनी डोळे लावून बसा. तुमच्या जवळ काही साफ येणार नाही. आपल्याला कायागता सतीचा इथं अनुभूतीच्या आधारावर अभ्यास करायचा आहे. भगवंताच्या काळातील उपासक उपासिका एकाच वेळेस धम्म ऐकत होते आणि एका वेळेस अनुभूतीच्या आधारावर हा एक अभ्यास करत होते. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी कायागता सतीचा अभ्यास ऐकायचा आहे, अनुभूतीच्या आधारावर करायचा आहे. भंतेजी ज्या ज्या ठिकाणी चित्त केंद्रित करा म्हणतील त्या त्या ठिकाणी आपल्याला चित्त केंद्रित करायचं आहे. ही कायागता सती आपल्या सर्व सतीला मदत करत असते. आणि अमृत हे महत्वाचा शब्द त्या ठिकाणी भगवंतांनी जोडलेला आहे. हा आता सर्वांनी बसा. हा अभ्यास करण्यासाठी खरोखरच भगवान बुद्धांनी भविष्य सांगितलं. अरण्यगतो, आपण अरण्यामध्ये आलो. रुखमूलगतो, झाडात जरी बसलेलं ना तरी पुढे इथे झाड होणारच आहे, हे जंगलच आहे. अरण्यगतो रुखमूलगतो पल्लंकम. आता तुम्ही तुमचं ठरवा, भगवंतासारखा आपण बसला हो काय?
नाही बसलो तर काही वाद नाही, आपण भगवंतासारखं बसून पहा. पल्लंकम पालथी मांडून बसा, डाव्या हातावर उजवा हात ठेवा. याचे कारण आहेत जेव्हा विपश्यनीत प्रवेश कराल तेव्हा, कारण की तरंग एकत्र होत असतात सूक्ष्म. ठीक आहे, विपश्यनीमध्ये शिकवल्या जात असते. तुम्ही म्हणाल डाव्या हातावर उजवा हात का ठेवल्या जात असते, पालथी मांडूनच का बसल्या जात असते. हे परिपूर्ण कारण समाधीमध्ये आणि विपश्यनीमध्ये तुम्हाला अनुभूतीच्या आधारावर तो अनुभव येईल. पल्लंकम आभुजित्वा, कमर पीठ गर्दन सीधी रखे, तणाव पूर्ण न हो. ताणू हलकं शरीर सोडून द्या. उजू काय आपण सुखरूप असलो. आता कायागत तिचा अभ्यास करायचा आपल्याला. केस, संपूर्ण शरीरावरील केस पहा. न्या डोक्यावर चित्त. केसाचा जो भाग आहे फक्त डोक्यावरच मर्यादित आहे. केस, लोमा, संपूर्ण डोक्यापासून डोक्यावरील केस, केसानंतर भुवयावरील केस, चेहऱ्यावरील केस, छातीवरील केस, पायावरील केस, संपूर्ण जे लोमा आहेत. केसाच्या नंतर लोमा, भुवयावरील केस लोमा आहेत, तिथे चित्त केंद्रित करा. डोळ्याच्या पापण्यावरील केस लोमा आहेत. छातीवरील जे केस आहेत ते लोमस आहेत. पूर्ण पायापर्यंत जो केसाचा केस म्हणतो त्याला ते लोम म्हणत असतात. झालं केसा, लोमा. आता नखा, आपल्या विषय बोटाच्या हातावरील नखावर चित्त केंद्रित करा. केसा, लोमा, नखा. आता दंता, आपल्या 32 दातावर चित्त केंद्रित करा. कोणता दात शुद्ध राहत असते, सर्व दात गंदगीनं भरलेला असते म्हणून दंता. केसामध्ये गंदगी, सर्व शरीरावरील जे लोम आहेत ते गंदगीनं समावलेले आहेत. केसा, लोमा, नखामध्ये गंदगी साचत असते. केसा, लोमा, नखा, दंता. तचो, दंत झाल्या संपूर्ण शरीरावर. शरीर झाकलेलं आहे त्वचेनं. अशी त्वचा आहे की किती काही साफ करू शकत नाही. त्वचा, केसा, लोमा, नखा, दंता, त्वचा. मनसंग, आता त्वचेखाली मांस पा. माथाचा लोथडा जिथे तिथे मांस आहे. मांसावर सारवल्यासारखं फक्त त्वचा आहे. केसा, लोमा, नखा, दंता, तचो. मनसंग, मांस. नहारू, मांसाच्या अंदर नसा आहेत. ह्या नसा पहा संपूर्ण शरीरात. डोक्यापासून नसा डोक्यावर, माथ्यावर, गळ्यावर, मांसाखालील हातावर, भुजेवर, तळहातावर, पाठीवर, छातीवर, जांघेवर, तळपायापर्यंत या नसा. मांसामध्ये नसा आहे. केसा, लोमा, नखा, दंता, तचो, मनसंग, नहारू. नसाच्या खाली हड्डी पहा. हड्डी कठाचा. केसा, डोक्यावरील हड्डी, माथ्याची, कपाळावरील हड्डी, गळ्यावरील हड्डी, गालाच्या हड्ड्या, हातावरील हड्ड्या, हाताच्या हड्ड्या, भुजेच्या हड्ड्या, हाताच्या कोण्याची हड्डी, तळहाताची हड्डी, छातीवरील हड्डी, हाडाचा सापळा, पाठीवरील हड्डी, जांघेची हड्डी, पायाची हड्डी, टोंगळ्याची हड्डी, तळपाय, सारा हड्डियों का ढाचा है. आता हड्डीच्या ढाच्याखाली या हड्डी, काही हड्ड्या मोठ्या आहेत. हड्डी मज्जा, त्याच्या खाली मज्जा आहे मोठ्या मोठ्या हड्डीमध्ये. हड्डी मज्जा. आता आहे वक्कम, या हाडाच्या सापड्याखाली मूत्रपिंड आहे. वक्कम. मग आहे हाडाच्या सापड्याखाली हृदय पहा, जे हालचाल करत असते. हृदयं. यकृत आहे. किलोमिकम, किडनी आहे. पिल्ला आहे. फुफ्फुस आहे. हे आपल्या मनानं काही चालू शकत नाही. चालू झाले आहेत, बंद पडणं तर आपण चालू करू शकत नाही. मग पप्पासंग, अंतंग, आतड्या पहा. अंतगुणन, आतड्याचा ढेर आहे त्या ठिकाणी. उदरयांग, उदरस्थ वस्तू आहे. करिसंग, मल आहे साठलेला, पूर्ण मळ आहे. पू आहे. शरीरातून कधी पू निघत असते, रक्त निघत असते, पछिना निघत असते. सेम्मंग, पुब्बो, सेदो, मेदो कानात मळ आहे. आसू, डोळ्यात मळ आहे. मळ गंदगीनं साठवलेला आहे. नाकामध्ये शेमूळ आहे. तोंडामध्ये लाळ आहे, थुका आहे आणि मूत्र आहे. असं आपण वारंवार पाहता
आपण चित्त एकाग्र करता करता आपल्यामध्ये निमित्त प्रकट होत असते. हे पाहता पाहता परमार्थ सत्याची सुद्धा हे साऱ्या गंदगीच्या भागाच्या पलीकडे प्रज्ञारूपी क्षेत्रात हे सारे अवयव एकमेकाला जोडलेले आहे. कोणाचा कोणावर अधिकार नाही आहे, कधी नश्वर होऊ शकतात. म्हणून म्हणतो आपण कायो जिगुच्छो सकलो, संपूर्ण शरीर सकलो दुगंधो, सर्व गंदगीनं भरलेला आहे. कायो जिगुच्छो सकलो गंदगी गच्छन्ति सभ्ये, मूर्त्याच्या पलीकडे. असं पाहता पाहता खऱ्या अर्थानं भगवंताच्या काळातील उपासक उपासिका एका वेळेशी वंदना म्हणत आणि एका वेळेस ध्यान पण करत असत. हा अभ्यास म्हणजे अमृताचा अभ्यास. जेव्हा गुरु एक उदाहरण असते, एक शिष्य असते, एक गुरु असते, ते एका रस्त्याने जात असतात. तिकडून एका हत्तीवर एक मुलगा बसून माऊत हत्ती तो चालवत आहे. तेव्हा तो गुरु विचारतो, आप क्या देख रहे हो? मैं कुछ नहीं देख रहा हूँ, एक हड्डियों के ढांचे पर हड्डियों का ढांचा. म्हणजे हाडाच्या सापड्यावर हाडाचा सापडा. हे आहे सत्य, हे आहे सम्यक दृष्टी. हा जो भ्रम आहे, हे स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा पुद्गल आहे, हा आत्मा आहे. या भ्रमाच्या पलीकडे गेल्यानंतर समाधी निर्माण होत असते, दृष्टी विशुद्ध होत असते, समाधीचं अंग बनत असते, ध्यानाचे अंग प्रगट होत असतात आणि मनुष्य आपोआप त्याचे जे दुर्गुण आहे निवृण आहे दूर होत असतात. म्हणून कायो जिगुच्छो सकलो दुगंधो आणि गच्छन्ति सभ्ये मरणंगांच माणसांचा अहंकार आहे कमी होत असतो. म्हणून हे ध्यान भगवान बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका भगवंताकडून कर्मष्ठान घेऊन घरी करत असत आणि आनापानसतीचा अभ्यास करत असत, मैत्रीचा अभ्यास करत असत, मरणानुसतीचा अभ्यास करत असत, तर त्यांना सत्याची अनुभूती होती. येऊ पाहता पाहता काही जन्माच्या पुण्यपारमित असल्यावर शरीर त्याच्या पलीकडे जाऊन उदय वे काय उदय वे पाहता पाहता विपश्यना सुरू होत असते. कायगत सतीचा अभ्यास करूनही विपश्यनेला सुरुवात होत असते. म्हणून आहे आपण अभ्यास दररोज सकाळ संध्याकाळ करण्याचा संकल्प केला पाहिजे. तेव्हा या समाधीतून चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं, प्रज्ञेच्या आधारावर आपल्याला सर्वच पुण्यपारमिता वाढवता येतील. आणि हा अभ्यास करण्यासाठी आनापानसतीचा अभ्यास करण्यासाठी पुष्कळ पुण्य पाहिजे. ज्यांचं मन आनापानसतीनं एकाग्र होत नाही, याच्या आधारावर एकाग्र करून आनापान आणि विपश्यना करता येत असते. अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्या हयातीमध्ये हजारो उपासक उपासिकांना शिकत होते. इतर देशातही हजारो उपासक उपासिकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्या जात असते. आणि याही देशात आता सुरुवात झालेली आहे. हजारो लोकांना प्रशिक्षण. आमच्या आंबोड्याला 2-3 हजार 1,500 आम्ही रात्रभर हा एक अभ्यास शिकत असतो. म्हणून सेंटरची निर्मिती सेंटर करत असते. उपासकाचं आयुष्य वर्ण बल सुख वाढत असते. तर अशा एक प्रकारे आपणही हा एक अभ्यास इथे करत आहोत. घरी जाऊन दररोज हा एक वंदना म्हटलीच पाहिजे. वंदना म्हणता म्हणता हा अभ्यास केला पाहिजे. पुण्यकर्मही केलं पाहिजे. तेव्हा आपली वाणी आपल्याला मदत कराल. नाही तर पिढ्याने काय जिगुच्छो सकलो दुगंधो, इकडं वंदना मनाची खूप शरीराचा सासृंगार करायचा, कोणी पाहासाठी तयार नाही राहत घरी. म्हणून भगवंताच्या काळातील आता आपण तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगत आहे. भगवंताच्या काळामध्ये वाराणसी शहरामध्ये अशी एक उपासिका होती. तिचं काही लग्न करण्याचा विचार नव्हता, पण वडिलाच्या आग्रहासह तिनं लग्न केलं. आता ती आपल्या घरी गेली. घरी गेल्यानंतर आहे की नाही, तिच्या मनात ब्रह्मचर्याचं पालन करायचं होतं, तरी पण तिला भिक्षुणी बनायचं होतं. तिचं पुण्य एवढं होतं तर तिचा पती खूपच पुण्यवान मिळाला. पण लोकांच्या संपर्कासाठी एक खूप मोठा एक उत्साह असायचा वाराणसी शहरामध्ये. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, तू त्या उत्साहामध्ये ये बरं, दागिने टाकून सुंदर कपडे टाकून मी तिकडून येतो. हा इकडून गेला. हिनं साधा डबा तयार केला, साध्या कपड्यामध्ये तिथे गेली. सर्वांच्या स्त्रिया खूप सुंदर सुंदर कपडे टाकून साज शृंगार करून तिथे आल्या होत्या.
आणि हा पाहते तर त्याची पत्नी जशानं तशीच विचार करते, काय सांगावीला. घरी येते, तुझ्यासाठी एवढे भारी भारी साड्या आहेत, कपडे आहेत, तू टाकून का आली नाही. तो तिच्याकडे पाहतो आणि ते त्या दिवाळीकडे पाहते. काय सांगावं, या शरीराला मी किती साज शृंगार केला तरी सार शरीर गंदगीनं भरलंय. तो तिच्याकडे पाहते, ते दिवाळीकडे पाहते आणि ते असं भवितव्य व्यक्त करते, किती सारं शरीर गंदगीनं भरलेलं आहे. असं म्हणता म्हणता त्याला असं वाटते, अरे हिची काही गृहस्थी राहण्याची इच्छा नाही. तर मग काय होत असते, तो म्हणते तू जा, हे तुला जेवढी संपत्ती लागते तेवढी ने, आता तू भिक्षुनी बन, मी काही तुझ्या जीवनात अडथळा करत नाही. ते भिक्षुनी बनते. तर अशा अशा प्रकारे नंतरचं ते उदाहरण आहे. ती कोणाची आई होत असते, मग ती काय होते, भिक्षुनी बनासाठी जाते, आहे की नाही. आणि जाता जाता श्रद्धा कोणावर असते, भगवान बुद्धावर. पण दिसते कोण, देवदत्त भेटते, आहे की नाही. भिक्षुनी भेटते ना, भिक्षुनीच्या देवदत्ताकडे नेते, त्याची वर घेते. काही दिवसात ती गरोदर असल्यामुळे तिच्या शरीरावर तो वातावरण प्रगट होते. त्यांना असं वाटतं, अरे ही तर गरोदर आहे, आता कसं आपल्या देवदत्तावर येईल. आता तू असे कर्म करून आली, तिला रागावायला लागले. अरे ती भयभीत झाली, रडत आहे. अरे मला माहित नाही, आता तू चिवर का, तू चिवर का. ते म्हणते चिवर नका काढू, फक्त मला भगवान बुद्धाला वंदन करू द्या. भगवान बुद्ध म्हणतील चिवर काढ, तर मी काढेन. तो देवदत्त म्हणते तिला तिकडे न्या, चिवर काढून लवकर आणा बरं, तिचं चिवर माझ्याकडे घेऊन या. ज्या भिक्षुनी नेल्या तिला नेतात भगवंताकड, तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, मी तुम्हाला काही नाही, फक्त मला भगवान बुद्धाकडे जाऊ द्या. ते कशी तरी जाते भगवंताकड, वंदन करते. भगवंत तर ओळखतात की अशी अशा, ती खूप रडते, आसरू गाळत असते. भगवंत दुसऱ्या भिक्षुनीला बोलवतात, हिचं पहा बरं, हिनं ज्या दिवशी चिवर घेतला तो दिवस पहा, ही गरोदर कधी राहिली याची तपासणी करा. तपासणी केली, ते चिवर घ्यायच्या अगोदर गरोदर होती. भगवंताला सांगितलं. अरे म्हणते हिचं चिवर उतरवायचं नाही. पहा किती भगवंताची करुणा, चिवर उतरवायचं नाही. हिला माहित नव्हतं की मी गरोदर आहो म्हणून चिवर घेतलं. मग कसं करायचं, मग विशाखा राधा प्रसंगी मीटिंग घेतली. हिचं बाळ जेव्हा जन्म देईल आणि ते राहण्यालायक होईल तेव्हा हिला अलग करायचं आणि त्या बाळाचं आपण पालन पोषण करायचं. किती भगवंताची करुणा, आहे की नाही. तिला तसंच केलं, त्या बाळाला जन्म दिला. आणि तो कोण होता, कुमार काश्यप, आहे की नाही. त्याचं नाव ठेवलं होतं कुमार काश्यप, कारण काश्यप बुद्धाच्या काळात भगवंत बुद्धांनी त्याला वाचवलेलं होतं. ते आता हरणाची की कथा तुम्हाला माहित आहे की नाही. तर आता तुम्ही ते समजून घ्या, आहे की नाही. तर अशा अशा प्रकारे भगवंताची करुणा होती. म्हणून हा कायागता सतीचा अभ्यास तुम्ही घरी केला पाहिजे, विपश्यनाला गेले पाहिजे. पण कोणी अडचणीत असतात नाही जात, आनापान सतीचा अभ्यास करायचा, मैत्री भावनेचा अभ्यास करायचा, मरणानुसतीचा अभ्यास करायचा. तेव्हा शिलाला समाधीशिवाय शिलाचं पालन करता येत नाही. आपण निकट शील किती ऐकलं तरी पालन करता येत नाही. आणि किती म्हटलं या देशातलं लोक, परदेशातला भंतेजीराव किती दान द्या म्हटलं, पण समाधीचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला शुद्ध चित्तानं दान देताच येत नाही. कसं कराल, समाधीशिवाय प्रज्ञा नाही, आणि प्रज्ञेशिवाय तुमचं चित्तच कसं शुद्ध चित्तानं दान देण्याचं तुमचं तयार होईल, ओळखता येईल. म्हणून असा एक धम्म आहे. जसा खेड्यातल्या उपाशिका आहे, कोणाकोणाजवळ शेती आहे आणि शेतीचा आता तुम्ही पूर्वीसारखं काही उडवण करत नाही, पण थोड्या थोड्या लाख्या गिज्या असतात, आहे की नाही, हरभरे गिरे असतात. आणि ते थोडे थोडे उडवताना तुम्ही तिपाईवर उभे होताना, 3 पायच्या तिपाईवर, अशी 3 पायची तिपाई आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा, याच्याशिवाय तुम्हाला दानही देता येत नाही. तुम्ही किती शुद्ध चित्तानं दान दिलं त्या भिक्षूला ओळखता येत नाही. दान भगवंतानं काय सांगितलं, शेवटी सर्वांना दान द्यायचं असं नाही आहे, दान सर्वांनाच द्यायचं. पण तुमच्या दानाचं प्रमाण तुम्हाला कसं ओळखता येईल. भगवंताच्या काळात ओळखलं जात होतं, कारण की भगवान बुद्धाच्या काळात भगवंत भाकीत करत होते की अनंत आहे. आजच्या काळात तुम्ही दान खूप मोठ्या श्रद्धेने देता, कालांतराने तुमच्या नजरेस पडते तुम्ही जे दान दिलं त्याचा काही उपयोग झालेला नाही. मग तुमच्या त्या दानाचा प्रतिसार होते, संस्कार होते दान देण्याचा, परंतु ते दान अविद्येनं दिल्या जात असते.
कालांतरानं आपलं दान फलश्रुत होण्यासाठी तुम्ही एक पुष्पही दान दिलं, एक गिलासभर पाणी दिलं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, राहुलाला उपदेश करताना भगवंताने हे सांगितलेलं आहे की हे राहुल, करुणेत तुझा विकास व्हावं, असा होण्याने तुझ्या पीडा नष्ट होतील. या काळानुसार आपलं मन असं म्हणते काय, आता गव्हर्नमेंट सर्व प्रकारचे सर्वे करते, पण हा सर्वे करते काय की आमच्या घरचे लोक बिमार नाही म्हणून, आणि सर्वे जर केला तर सर्व घरातल्या घरात लोक बिमार दिसतील आणि भारत देशात जेवढ्या बिमाऱ्या फैलल्या म्हणून लक्षात येईल. मग करतीलच कशासाठी सर्वे. पण आपण धार्मिक आहोत, आपलं मन तर आपल्याला सांगत आहे ना की आपल्याला कोणते ना कोणती पीडा होणार आहे, कोणता ना कोणता दुःख होणार आहे. मग करुणेत तुझा विकास व्हावं, असं होण्यानं पीडा नष्ट होती. मग करुणा तुमची कोणाविषयी निर्माण होईल सांगा बरं. आता तुम्ही आता आम्हाला दान द्याल, ठीक आहे, आणि आम्हाला पहिल्या दान दिलं आणि आमचं बांधकाम आहे, आम्हाला नाही दिलं तर आम्हाला कसं वाटेल, फक्त खासाठी चालू काही यायच्या घरी, तसा तुम्ही कार्यक्रम घेत नाही, आहे की नाही. एक सांगतो तुम्हाला, आहे की नाही, दान आहे की नाही. एखादं पोतं तांदळाचं दिलं तर ते नाही मिळून होणार, पण पोते भरून पैसे दिले तर हलकेच राहते ना, ते यासाठी आम्ही काही कमी पडणार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा महत्वाचा मुद्दा हा समजून घ्यायचा आहे, करुणा कोणाविषयी निर्माण, आम्हाला तर दान द्या हे चांगलीच गोष्ट आहे, पण करुणा ज्याच्या विषयी निर्माण होते त्यालाही दान दिलं पाहिजे. तर कोणाविषयी करुणा निर्माण झाली पाहिजे, खऱ्या पुण्यक्षेत्राविषयी तुमच्या मनात करुणा आहे काय. खरं पुण्यक्षेत्र कोण आहे, भंतेजी आहे, आणि त्याच्यानंतरचं पुण्यक्षेत्र ज्याच्या माध्यमानं आल्या तुम्ही त्या घरात, आहे ना, त्या माणसाची माय आहे ना, तिचाच तर कंटाळा येते तुम्हाला सेवा करायसाठी, आहे की नाही. मग हे 4 पुण्यक्षेत्र आहे. तुमच्या सासूशी तिच्याविषयी करुणा निर्माण झाली पाहिजे. अरे हिने या पोराला जन्म दिला, हे पोरग शिकलं, हे कमवते, याच्या माध्यमानं मी आलो, हिची मी सेवा केली पाहिजे. ठीक आहे, कुत्रीसारखी करत असेल तर करू द्या, व्यस्त खाऊ द्या, पण पुण्यक्षेत्र आहे असं जर तुमचं तुम्हाला मन म्हणाल तर तुम्ही सासूची सेवा कराल तर तुमचं सर्वात मोठं पुण्य होईल. ते किती काय करो, तुमचं कर्तव्य पाळाल तर तुम्हाला ध्यान शांत चित्तान लागल. सासऱ्याची तर सेवा करालच, कारण तर सासरा म्हणते बाई तू लय चांगली आहे ना, आहे, कारण त्याचं पेन्शन भेटते, सासूला कुठचं पेन्शन आहे की नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जो दुःखी आहे, किती श्रीमंत व्यक्ती असेल तुमच्या घराशेजारी, त्याची सून करत नसेल, पोरगी करत नसेल, तरी आपण वेळेनुसार त्याला थोडीशी आंबील दिली, थोडस पाणी दिलं. हे नाही म्हणायचं तर तू पापी आहे म्हणून तुझी सून नाही करत, तुझी संपत्ती नाही, अरे ते मनाचंच नाही. आपण समजायचं माझं पुण्यक्षेत्र आहे, यावेळेस त्याची भूक समाधान करायची, आहे की नाही. एखादा थंडीत असल, आहे की नाही, किती सांभाळून चालता, मोठ्या मोठ्या शाली घेता आणि थंडीच्या दिवसात पडली नाही पाहिजे म्हणता, आहे की नाही. एखादा कुडकुडं थंडीत जात असल, आहे की नाही, तर त्याच्या अंगावर तुम्ही 2-3 वर्षाची उतरली शाल तरी नाही भेटत. आणि भंतेजी म्हणते दान द्या, काय भंतेजी सांगते तर कोणत्या उपाशी काम होतं, आहे की नाही. अशा सांभाळून ठेवता, या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी. पण एखाद्या अपंग आले, थोडीशी शाला गाव नाही टाकत, थोडासा बिस्किटचा पुडा नाही देत, घरून निघतानी, आणि भगवंताच्या मूर्तीला वंदन करून येतात, माझं काम चांगलं होऊ दे भगवंता, पण रस्त्यात भेटून भिकारी त्याला बिस्किटचा पुडा नाही देईल. नाही, अशा उदाहरण करण्याच्या उपाशी काय तुम्ही. भंतेजी दान देऊ सांगले, हे भंतेजी नाही थकले, भंतेजी दान देऊ दान सांगू थकले, आणि आज त्याला बोलताच नाही आलं. पहा गळा पडला ज्ञानज्योतीचा, आहे की नाही, सांगू गळा पडला. म्हणून तुमच्या या जीवनामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण नमामि बुद्धानुसार आता मैत्री भावना करू. पण मैत्री भावना करायच्या अगोदर मैत्री भावना किती प्रकारे केल्या जाते, चिंतनाच्या आधारे. तुम्ही जे शिकले मगाशी हे चिंतनाच्या आधारे शिकले. चिंतन आणि सत्य अलग असते, त्याच्यातही चिंतन हे चिंतनाच्या आधारे. मी सुखी हो, माझी माय सुखी हो, सासू असेल तर ते दुःखी हो. आता वरच्या मनानं मनात सुखी हो, अंतर मनातून म्हणाल का सुखी हो म्हणून, आहे की नाही. सासरा असेल तर सुखी हो, त्याचं पेन्शन भेटते. म्हणजे अशी तुमची मैत्री भावना काय कामाची, आहे की नाही. म्हणून ठीक आहे, चिंतनाने मैत्री होते आणि त्याच्यातही आनंद मिळते, त्याच्यातून आरोग्य वाढते, सर्व बल वाढते.
परंतु हे वरच्या वर होते. ही मैत्री, चिंतनाची मैत्री सर्व धर्मात आहे. या भगवान बुद्धाच्या धर्मातील लोकांनी सांगितले असं नाही आहे. आता जे इतर धर्माचे भगवान बुद्धाच्या न मानणारे जे लोक आहेत ते एका एका कुटुंबात किती किती राहतात. आणि तुम्ही बुद्धाच्या उपाशीत आहे. तुमचं लग्न झाल्यापासून सासूला अलग करता, सासऱ्याला अलग करता. आता ते मैत्री करते का तुम्ही करता? आता सांगा बरं. ते 15-15 लोक एका एका कुटुंबात राहतात. लग्न झालं तर ते गोविंदा गुरुजी म्हणतात नाही बंगला बनेगा न्यारा म्हणते ना, तर असे फ्लॅट घेऊन तुम्ही तुमचे बंगले बांधतात. आणि कोणती मैत्री करणार आहे? आणि मग म्हणता बनते जे मैत्री पाठवता. बरं झालं माझी ते मैत्री युट्यूबवर आहे, ते तुम्हाला घेता तरी येते. नाही जाल तर नाही जाल म्हणलो वाजवतो ना मैत्री युट्यूबवर आहे ना, जी मला माहित आहे. जमलं काम तुमचं, असं होऊन जाते. तर म्हणून तुमच्या या जीवनामध्ये हे मैत्री भावना चिंतनाच्या आधारावर शिकवत आहेत लोक. चौकात बोलवा मला, मी सांगतो ते. दुसरी मैत्री आहे सत्याच्या आधारावरची. तिसरी मैत्री आहे प्रज्ञेच्या आधारावरची. हे चिंतनाच्या आधारावरची मैत्री जेव्हा धम्माचं बल कमी होते तेव्हा ते चिंतनाच्या आधारावर चालत असते. ते किती काळ चालत असते त्याचा कालावधी ठरलेला आहे. पण आजच्या युगामध्ये जे चिंतनाच्या आधारावरची मैत्री आहे, पण या काळात तुम्ही चिंतनाच्या आधारावरची मैत्री करून थांबाल तर असा काळ पुन्हा ते भंतेजीने सांगितलं होतं मोहिनीचं उदाहरण, मैत्र बुद्धापर्यंत तसंच करत राहाल तुम्ही. पण हा काळ असा आहे तुम्हाला सत्याच्या आधारावरची मैत्री करता येते. कारण हा द्वितीय बुद्ध शास्त्राची एक सुरुवात झालेली आहे. कळत कळत एवढे सेंटर्स तयार झालेले आहेत जगामध्ये, विश्वामध्ये. आणि अनेक देशामध्ये सत्याच्या आधारावरची सुद्धा मैत्री शिकवत आहे. आणि अनेक गंभीर लोक प्रज्ञेच्या आधारावरची मैत्री, परमार्थ सत्याच्या आधारावरची मैत्री म्हणजे आनापान सती करत असताना जी मैत्री होते ती सत्याच्या आधारावरची मैत्री होत असते. कारण आनापान सती आपला श्वास आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, पण त्याची आपल्याला जाणीव होते की नाही? मग जाणीव होते आणि ते सत्य आहे ना आपल्या जिवंतपणाचं. म्हणून ते आनापानसाचा अभ्यास करताना जी मैत्री होते हे हजारो पटीने या चिंतनाच्या मैत्रीच्या आधारापेक्षा फलश्रुत असते. कोणत्याही धर्मसंस्था बघायला ना मी सांगतो तो म्हणत असं हेच मैत्री श्रेष्ठ आहे. नाही, हे भगवान बुद्ध कधी शिकवत होते? तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाला लढाईवर पाठवायचं आहे, त्याची प्रॅक्टिस झाल्याशिवाय पाठवता येईल का? बिमार माणसाला पाठवता येईल का? आपलं मन शुद्ध केल्याशिवाय, एकाग्र मन तसंच अस्थिर माणसाला मैत्री करता येईल का? एकाग्रतेच्या चित्ताशिवाय मैत्री करता येत नाही. सत्याच्या आधारावर मैत्री करता येत नाही. परमार्थ म्हणून प्रज्ञेच्या आधारावर, परमार्थ सत्याच्या आधारावर. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. आता ध्यानाला बसा. आता मैत्रीचं ध्यान सुरू होत आहे. भगवंतासारखेच बसा आणि तुमचा श्वास तुम्ही पहा. श्वास जात आहे येत आहे, शरीर हलकं सोडून द्या. पण ज्यांनी शिबिर केलं असेल किंवा नसलही केलं असेल आणि जन्माच्या पुण्य पारमिता होतात तर त्यांना एकदम तरंगाची जाणीव होत असते. शरीर हलकं सोडून द्या. आणि शरीर हलकं सोडल्यानंतर तुम्ही जे मैत्रीचे शब्द निघतील त्याच्या आधारावर आपला एक मानस तयार करायचा असते. ज्यांचं शिबिर झालं नाही त्यांनी पण मैत्रीच्या आधारावर आपल्याला एक ध्यान करायचं असते. पण ज्यांचं शिबिर झालेलं आहे त्यांनी थोडा वेळ आनापानसतीचा अभ्यास करायचा आणि नंतर शरीरातील ज्या भागावर सूक्ष्म तरंग होतील असं नाही आहे त्या भागावर चित्त केंद्रित करायचं. आणि जर कोण्याच भागावर झाले नाही तर डाव्या हाताचा तळवा आहे, उजव्या हाताचा तळवा आहे, इथं हातावर हात आहे, इथे एकदम तरंगाची उत्पत्ती होत असते सूक्ष्म. त्या तरंगावर चित्त केंद्रित करायचं आणि त्या तरंगावर चित्त केंद्रित करून ज्यांचं शिबिर झालेलं असेल त्यांनी मग पूर्ण ज्या सूक्ष्म तरंगाच्या आधारावर जसे शब्द निघत असतात त्या आधारावर आपली चेतना तयार करीत एक मैत्रीचं एक ध्यान करायचं असते. तर अशा या उत्तम परिसरामध्ये, या परिसरातील ज्या काही दृश्य अदृश्य देत आहेत या मैत्रीमध्ये एक सहभागी होऊन आणि धम्मशासनाचं रक्षण करू म्हणून सर्वांनी आपलं पुण्य
मन चिंतनावर केंद्रित करून मनातील जे काही दुर्विचार आहेत, माझ्यासारखा सुखी असू नये, माझ्यासारखे मित्र मिळू नये, सुखान झोप लागू नये, सुगती प्राप्त करू नये, कुरूप व्हावं, हे दुर्भावना काढून टाकायची असते. आणि मैत्रीचे सुखन सुपती सुखपूरक झोप लागत असते, वाईट स्वप्न पडत नाही, देवता त्याचं रक्षण करत असतात, विशेष लाभ होत असते, चित्त एकाग्र होत असते, सुगती प्राप्त होत असते. असं चिंतन करीत चिंतनाच्या आधारावर मैत्री, प्रथम प्रसन्न मन आणि नंतर आनापानसतीचा अभ्यास करीत करीत परिमुखांसाठी उपटपित्वा. तर अशा प्रकारे परिमुखांसाठी उपटपित्वा श्वास जात आहे येत आहे आणि मैत्रीचे शब्द जसे आपण ऐकतो तसं तसं चित्त केंद्रित करून आपल्याला एक मैत्री भावना करायची आहे. पण ती मैत्री भावना करत असताना ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांनी साऱ्या तरंगावर चित्त केंद्रित करून मैत्रीचे शब्द निघतात तशी तशी त्यांनी एक मैत्री करायची असते. ही मैत्री ज्याप्रमाणे एखाद्या आपण शुद्ध पाण्यामध्ये आपण जर दगड टाकला तर पाणी वरती येत असते, अशाच प्रकारची आपली मैत्री या वृक्ष देवता, भूमटक देवता, नंतर अशा ब्रह्मलोकापर्यंत जात असते आणि तिथली मैत्री आपल्याला तुरंत मिळत असते. समान धातू स्कंद म्हणून ही मैत्री ज्याप्रमाणे आकाशातील पहिल्या दिवसाचा चंद्र तारांगणाच्या 16व्या पटीने जास्त प्रकाश देत असतो, म्हणून भगवंतानी नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतो सुख्य वैराट काय जीवचो सकलो दुगंधो गच्छन्ति सभे मन काय. अशा प्रकारे ही मैत्री भावना आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सर्वांनी या मैत्री भावनेला आपण सुरुवात करूया. या मैत्री भावनेमध्ये सर्व दृश्य सहभागी होत आणि धम्मशासनाला एक गतिमान करू. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. यानि भूतानि समागतानि भूमानि माया निव अन्तलिखे तथागतं देव मनुसं पूजितं बुद्धं नमस्सामि सुवर्त्योतु. यानि भूतानि समागतानि भूमानि माया निव अन्तरिक्षे तथागतं देव मनुसं पूजितं धम्मं नमस्सामि सुवर्त्योतु. यानि भूतानि समागतानि भूमानि माया
प्राणी सखे दिशा के सब मंगल अनिर्भय हो सभी अंतर की गाठे छोटे मानस निर्मल हो विरसे जोगे जन जन मंगल जन जन सखिया सब काम मंगल हो तेरा मंगल तेरा मंगल जगराजी का मंगल हो माता जी को मंगल हो इस जन्म के माता पिता उन्हें सबका मंगल हो इस धरती के सभी सबकी संगत हो जन्म के माता पिता सबका मंगल हो इस धरती के सभी को गण संगत हो उनका मंगल हो इस जन्म के हित दिन तक सबका मंगल हो देवलोक की देवता सबका मंगल हो जन्म जन्म के हित दिन तक सबका मंगल हो शुद्ध धर्म के दान दायक सबका
मंगले हो शुद्ध धर्म के धर्म सेवक मंगले हो कल्याण हो शासन सच लोकांच बोधे भवतु सर्वदा शासनं बीज लोकांच देवारकंच सर्वदा शांतिवंत सुखी सर्वे परिवार तू अनेका सुमनांत चक्रवार यक्का देवा यन्नमी गतं पुण्यं सर्वसंवाद साधकं सर्वतं मोदिता समर्दा साधरतं समादरहितं आरकाजोससतं पुण्यभागमिदं सन्नं समङ्गलामकारिकम् अनुमोदन्तं सर्वे मेदिने आदो सखिये आदो सखिये यानी गवता समागनी ब्रह्मानिवाया निव अंतरिके तथागत मने मनसंगजितं बुद्धं नमस्कार सत्योद यानी नमतानि समागतानि ब्रह्मानिवाया निव अंतरिके तथागतमने मनसंगजितं धम्मं नमस्कार सत्योदु यानि नमतानि समागतानि ब्रह्मानिवाया निव अंतरिके तथागतमने मनसंगजितं संघं नमस्कार सद्योदु मादो
या 3 दिवस शिबिरामध्ये तुम्हाला वाटेल 3 दिवसाचा कसं शिबिर आहे नाही 2 दिवस झाले आणि उद्या शिबिर आहे 1 दिवसाचं त्या आपल्या धम्मकुटीवर. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सत्य